अभिनेता सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घराच्या दिशेने झालेल्या गोळीबार प्रकरणातला 5वा आरोपी मोहम्मद रफिक चौधरीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। त्यानुसार लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर फक्त सलमान खानच नव्हे तर बॉलिवूडचे इतरही काही कलाकार होते। मोहम्मद रफिक चौधरीच्या मोबाईलमधून सलमान खानच्या घरासोबतच इतरही कलाकारांच्या घराचे व्हिडिओ सापडले आहेत। मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्या कलाकारांची नावे जाहीर केलेली नाहीत। दरम्यान सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याच्या 2 दिवस आधी 5वा आरोपी मोहम्मद रफिक चौधरीनं अभिनेता सलमान खानच्या घराची रेकी केल्याचंही पोलीस चौकशीत उघड झालंय। रफिक चौधरी हा मुंबईमध्ये मागील 20-22 वर्ष कामासाठी होता। या केसमध्ये जे सुरुवातीचे 2 अटक आरोपी आहेत यांना रफिक चौधरी हा वेळोवेळी भेटलेला आहे आणि ही घटना पूर्ण करण्यासाठी जी मदत आवश्यक होती ती त्याने दिलेली आहे। याच्यामध्ये पैशांचा पुरवठा असेल किंवा इतर मदत असेल ती या आरोपीने केलेली दिसते। या सध्याच्या गुन्ह्याचा तपास हा प्रत्येक अँगलने केला जात आहे, तसा हाही अँगल आम्ही कन्सिडर करत आहोत आणि याही अँगलने याचा तपास होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।